भंडाऱ्याच्या पवनीतील कुराडा तलावात आपण सध्या आहोत। या तलाव परिसरात जर पाहिलं असेल आपण तर 32 कोटी रुपयाचं काम इथं मंजूर करण्यात आलेलं आहे। मात्र मोठ्या प्रमाणात जे आहे त्यामुळे मासेमार संघटना आहेत त्यांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांचं उत्पादन जो आहे तो आता थांबलेला आहे। त्यामुळे उपासमारीची वेळ जी आहे त्या मासेमार संघटनेच्या लोकांवर आलेली चित्र पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता संघटनेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल या तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामामुळे नेमकं काय अडचणी आपल्याला आलेल्या आहेत, सविस्तर सांगा। मी पवनी मच्छी उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पचारे आणि हा तलाव आमच्या संस्थेला मासेमारी करता जिल्हा परिषदेकडून 5 वर्षाकरता घेण्यात आलेला आहे। या तलावामध्ये दरवर्षी 25 लाख रुपयाचा उत्पादन होत असतो आणि या उत्पादनातून आमचे जे पवनी मच्छी उत्पादक सहकारी संस्थे सभासद आहेत यांना रोजगार उपलब्ध होतो। परंतु या ठिकाणी 2024 पासून या तलावामध्ये सौंदर्यीकरणाचं आणि खोलीकरणाचं काम सुरू आहे। या सौंदर्य आणि खोलीकरणाच्या कामाकरता या तलावात पाणी साठवणूक जो आहे 2 वर्षापासून बंद केलेली आहे आणि हा कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा हा तलाव कोरडा पडलेला आहे। या तलावात 32 कोटी रुपयामध्ये काम मंजूर झालेलं होतं असं माहिती मिळाली, परंतु ते 32 कोटीचं काम कुठं झालेलं आहे याची या तलावात आपण पाहिलं तर कुठं दिसणार नाही। फक्त काठाकाठानीतली माती काढलेली आहे आणि आता इथं लाईट लावत आहेत, याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम झालेलं नाही। यामुळे आमच्या समाजाच्या लोकांवर, आमच्या सभासदांवर उपासमारीची पाळी आलेली आहे। हे उपासमारीची पाळी कमी करण्याकरता, यांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरता किंवा आमचं झालेला आर्थिक नुकसान जो आहे हा आर्थिक नुकसान शासनानं भरून देण्यात यावा अशी आमची शासनाकडे आग्रहाची विनंती आहे। नक्कीच खरं पाहायला गेलं तर या मत्स्य उत्पादक जे संघटना आहेत त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे आणि त्यामुळे आता यांचं नुकसान भरपाई मिळावी व खरं पाहायला गेलं तर या तलावात जे आहेत उपाययोजना करून पुन्हा यांच्यासाठी मासेमारी करता येईल अशा पद्धतीच्या उपाययोजना इथं तयार करण्यात यावा अशी मागणी आता यांच्या माध्यमातून केली जात आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।